उपस्थित असलेल्या डोरलेवाडीच्या सरपंच सुप्रिया नाळे, जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षीताई तावरे, श्री रमेशराव मोरे, श्री ज्ञानदेवराव नाळे, अशोकराव नवले, श्री नारायणराव कुळेकर, राजेंद्र बोरकर, अंकुश खोत सर, श्री किरण तावरे, श्री बापूराव गवळी, श्री विनोद नवले, श्री अविनाश काळकुटे, श्री दादासाहेब बोरकर, श्री नितीन शेंडगे, श्री संतोष मासाळ, नानासाहेब झगडे, लडकतताई, सर्व झारगडवाडी डोरलेवाडी येथील सरपंच व त्यांचे सर्व सदस्य, मळद व गुणवडे व सोनगावचे सर्वच सरपंच व त्यांचे सदस्य, डॉक्टर बारवकर, डॉक्टर मनोज खोमणे, डॉक्टर रेश्मा पाटील, डॉक्टर रेश्मा खोमणे, आरोग्य खात्याचा सर्व कर्मचारी वर्ग, पत्रकार बंधू आणि डोरलेवाडी व इतर सर्व ठिकाणून आलेले माझे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो, डोरलेवाडी परिसरातील आरोग्य सुविधेत भर टाकणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा नूतन इमारतीचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं मी जाहीर करते. या विकास कामासाठी आणि डोरलेवाडीकरांचं मी मनापासून स्वागत करते, अभिनंदन करते. डोरलेवाडी गावाबरोबरच इथल्या पंचक्रोशीतील आरोग्याची सुसज्ज सुविधा या निमित्तानं उपलब्ध होत आहे, याचा मला मनापासून आनंद होतोय. आज भूमिपूजन झालेल्या डोरलेवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचा पाठपुरावा करणाऱ्या ग्रामपंचायतीसह विविध संस्थांच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे आणि ग्रामस्थांचे मी मनापासून अभिनंदन करते. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना यापुढील त्यांच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते. खरं सांगायचं तर मला असं वाटतं की दवाखाने झालेच नाही पाहिजे, कारण सगळ्याचं आरोग्य हे अगदी नीट राहिलं पाहिजे. पण आपण सर्वजण आरोग्याची काळजी घ्या, नीट राहा, जेणेकरून कोणत्याही दवाखान्यात जाण्याची तुम्हाला गरज भासली नाही पाहिजे. पण आज मी आल्यानंतर ऐकलं की या आरोग्य केंद्रामध्ये अतिशय चांगल्या सुविधा आहेत. आजपर्यंत खूप लोक, खूप ग्रामस्थ या सुविधा केंद्राचा लाभ घेतात आणि आता जी इमारत होणार आहे त्याही इमारतीचा अनेक डोरलेवाडी आणि इतर परिसरातल्या लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या वैद्यकीय टीमला मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं करा, रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे आशीर्वाद मिळवा. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की राज्यातील आरोग्यसेवा सुधारण्यावर महायुती सरकारनं विशेष भर दिला आहे. त्यासाठी आरोग्याच्या विविध योजना तयार करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनतेला 5 लाखांपर्यंत उपचार मोफत देण्याची सुविधा महायुती सरकारनं केलेली आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय दादांनी अर्थमंत्री या नात्यानं राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभागासाठी 2,574 कोटी रुपये तर सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,827 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. राज्याची आरोग्यसेवा भक्कम करण्यासाठी आदरणीय दादांनी आरोग्य विभागाला सर्वात अधिक निधी दिलेला आहे आणि ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपल्या बारामतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेलं आहे. तसंच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचंही काम जोमानं सुरू आहे. त्याचबरोबर आपल्या बारामतीसाठी 100 प्रवेश क्रमांकाचं शासकीय नर्सिंग होमसुद्धा आता अजून वाढीव मंजूर करण्यात आलेलं आहे. आपल्या बारामतीचं शासकीय महिला रुग्णालय ग्रामीण भागातल्या महिलांना एक संजीवनी आहे,
कारण मला असं वाटतं की असं आगळं वेगळं पहिलंच रुग्णालय आहे की फक्त महिलांसाठी आहे आणि तिथे काही जी बाळंतपणं होतात त्या सगळ्या मोफत होतात आणि म्हणून माझ्या बारामती परिसरातल्या महिलांना याचा खरोखरच अतिशय फायदा होतो आणि अशा प्रकारचं खरोखरच वेगळं आगळं रुग्णालय फक्त बारामतीतच असू शकतं. बारामतीसह पुणेकरांच्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी सुद्धा आदरणीय दादांच्या सूचनेनुसार स्वतंत्र रुग्ण सहाय्यता कक्ष उभारण्यात आला आहे. त्या माध्यमातून अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत आणि मार्गदर्शन केलं जातं. डोरलेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी काही सुविधा औषधं कमी पडली तर लगेचच तुम्ही आम्हाला कळवू शकता. मी आपले आदरणीय नेते दादांच्या माध्यमातून तातडीनं त्या सुविधा इथं उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन. खरं तर आदरणीय दादांच्या कामाचा आणि कामाबद्दल मी बारामतीकरांना काहीच सांगायला नको. आत्ता मी बऱ्याच दिवसांनी डोरलेवाडीमध्ये येत होते. बरीच आजूबाजूची गावं बारामतीमध्ये समाविष्ट झालेली आहेत. मला क्षणभर असं वाटलं की हा बारामतीचाच भाग आहे. म्हणजे दादांनी आत्ता नवलेंनी सांगितलं किंवा बाकीच्याही लोकांनी सांगितलं की तळागाळातल्या लोकांपर्यंत प्रत्येक सुविधा कशी पोचेल, त्यांच्या अडीअडचणी कशा सोडवल्या जातील, हाच दादांचा नेहमी प्रयत्न चालू असतो. आणि मला असं वाटतं की हा डोरलेवाडीतला सुद्धा विकास त्याच दृष्टीने पुढे झालेला आहे. कारण अनेक कोटी निधी एका वाडी वस्तीला दिलेला आहे दादांनी. आणि म्हणूनच मी दादांविषयी किंवा दादांनी दिलेल्या निधीविषयी किंवा इथल्या झालेल्या विकासाविषयी जास्त बोलण्याची आवश्यकता नाही, कारण तो तुमच्या सगळ्यांच्या डोळ्याच्या समोर आहे. आणि म्हणूनच मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या कळकळीनं आजपर्यंत दादांनी प्रत्येक वाडी वस्तीच्या प्रत्येक बारामतीकरांच्या गरजेसाठी, त्यांच्या गरजा कशा पूर्ण होतील याकडे लक्ष देण्यासाठी, अगदी वाड्या वस्त्यावर सुद्धा त्यांची सोय कशी होईल, त्यांच्या अडीअडचणी कशा सुकर होतील, माझ्या शेतकरी बांधव असतील त्यांच्याही अडचणी कशा सुकर होतील यासाठी सतत प्रयत्नशील असतात. अनेक गावांमध्ये भरपूर निधी दिला गेलेला आहे. काही ठिकाणी सगळ्या निधीचा वापर झालेला आहे, पण काही ठिकाणी काही गोष्टी राहिलेल्या आहेत. राहिलेल्या का आहेत तर तिथल्या स्थानिक लोकांच्या आपापसातल्या गोष्टींमुळे. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी कुठून तरी एक मार्ग निघाला तर ह्या गोष्टीसुद्धा सगळ्या सुकर होतील असं मला वाटतं. या निमित्ताने एवढंच सांगावंसं वाटतं की दादांचा आपल्या प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचा आणि त्याच्या गरजा कशा सोडवता येतील ह्या बघण्याचा नेहमी दृष्टिकोन राहिलेला आहे. माझा प्रत्येक बारामतीकर कसा सुखी होईल यासाठी त्यांचे प्रयत्न नेहमीच रात्रंदिवस सुरू असतात, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच मला एवढंच म्हणायचं आहे की आता हा जो निधी दिलेला आहे त्याचं कामसुद्धा जेव्हा जोमाने चालेल तेव्हा सगळ्यांनी ते काम कसं दर्जेदार होईल याकडे लक्ष द्यावं. कुठे काही अडीअडचणी असतील तर त्या लगेच कळवाव्या, जेणेकरून त्या लगेच मार्गी लागतील. कारण एखादं काम रखडलं की तसंच रखडतं. आणि अतिशय चांगल्या प्रकारचं सुसज्ज असं आता नवीन इमारत होणार आहे आणि ह्या पंचक्रोशीतल्या लोकांसाठी एक वरदान असणार आहे. त्यामुळे इथल्या सर्व रुग्णांना खूप चांगल्या प्रकारची मदत मिळणार आहे. माझे आरोग्य सेवेतील सगळे अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा अतिशय चांगलं काम करतात. त्यामुळे आज इथे गर्दी होण्याचं हे एक कारण आहे की आपण सगळेजण अतिशय मन लावून अतिशय चांगल्या भावनेनं काम करतात. त्याच्यामुळे आज सगळे रुग्ण इथे येतात आणि आपण अशाच प्रकारचं अतिशय चांगली सेवा इथल्या रुग्णांना द्यावी आणि आशीर्वाद मिळवावेत. तसेच आज या भूमिपूजनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलं आणि भूमिपूजन करण्याचा मान दिला, सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या सर्व डोरलेवाडीकरांची आणि सरपंच आणि त्यांच्या सगळ्यांची मी मनापासून त्यांना धन्यवाद देते. आणि पुढच्या वाटचालीमध्ये आपल्या सर्वांनाच भरपूर शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।